जय शिवराय मित्रांनो, 26 जूनच्या दिवशी 7:40 झालेले आहेत। मी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये। तर ओला उबेर 3ला लॉग इन केलं आहे, रॅपिडोला पण। आणि तर आज उबरला इन्सेंटिव्ह दाखवत नाही आहे आणि 2-3 ट्रिप वाजल्या होत्या मित्रांनो। 3-3 किलोमीटरला 41-42 रुपये रेट भेटतोय। तर मला सांगा आता तुम्ही मारायचं का नाही, कारण इन्सेंटिव्ह पण नाही आहे आणि रेट पण 15-15.5 रुपये किलोमीटर आहे। मग काय करायचं त्याच्यामुळे बघू आता ओला, रॅपिडो आणि उबर म्हणजे तिन्हीला सारखाच बिझनेस करावा लागणार आहे आपल्याला। नाहीतर मग ओला आणि उबर चालवलं तर दोघांना ओलाला जास्त ट्रिप मारावे लागतील, उबरला थोड्या कमी मारावे लागतील, कारण रेटच 3-3 किलोमीटरला 41-42 रुपये भेटतोय। तुम्ही विचार करा, म्हणजे 15-15.5 रुपये किलोमीटर भेटतंय। काय परवडणार आहे याच्यामध्ये सांगा तुम्ही। तर अवघड काम आहे, विदाऊट इन्सेंटिव्ह उबर काही कामाचं नाहीये। बघा 1.1 किलोमीटर पिकअप आहे आणि 1.3 किलोमीटर ड्रॉप आहे। तर याला आहे 41-42 रुपये दिले, म्हणजे 41 रुपये ते पण 2 रुपये कट होणार, आपले 39 रुपये आपल्याला भेटणार आणि उबर कस्टमर कडून घेणार 47 रुपये। म्हणजे आपल्याला बघा कितीला 8-9-10 रुपयाला आपल्याला मागं टाकणार, म्हणजे बॅक मायनसला टाकणार। तर असं चालू आहे, उबेरचं नाटक चालू आहे। तर ठीक आहे, आता ओलाची ट्रिप येईल आणि आपण उचलू आणि कंप्लीट करू। तर ओलाचे जास्त मारणार आहोत, ओला आणि रॅपिडो। तर ठीक आहे, भेटूया मित्रांनो। एक 100 रुपयाची उबरला ट्रिप उचलली आहे, ज्ञानेश्वर नावाने कस्टमर आहे आणि कॅश ट्रिप आहे। कस्टमरला मेसेज केलेला आहे, तर 2-3 मिनिटं वाट बघू आणि नंतर कॉल करू कस्टमरला। तर रॅपिडोला पण एक ट्रिप उचलली होती मित्रांनो, पण लॉंग पिकअप होतं, कॅन्सल केली। आता बंद करून ठेवू, तुम्ही पण मित्रांनो ट्रिप उचलल्यावर दुसरे ॲप बंद करून ठेवा। प्युअर मागच आहे इथं। मित्रांनो, उबरची पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि आपल्याला उबरने या ट्रिपचे 95 रुपये दिलेले आहेत आणि आपण कॅश घेतलेत 115। म्हणजे तुम्ही बघा आता 20 रुपये मायनसला टाकलेले आहेत आपल्या या ट्रिपमधून। तर आता आपण कुठे आहोत मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, यशवंतराव चव्हाण द्रुतगती हायवे म्हणजे एक्सप्रेस वे हा, इथून मुंबईला जाऊ शकता तुम्ही। किवळेमध्ये मी आता सध्या कस्टमरला सोडलेलं आहे इथेच। ₹130 on Google Pay for Business. मित्रांनो, पावसाळ्यात उबरच्या ट्रिप बघा कशा आहेत। पिकअप डिस्टन्स बघा तुम्ही, 2-2 किलोमीटरच्या ट्रिप्स आहेत, कारण कोण उचलायला नसेल। गणेश केंड, अशोकनगर 15 किलोमीटर 292। उबर मित्रांनो ओलाच्या रेट सगळ्यात भारी असतात। अरे 2.2 किलोमीटर डिस्टन्स, शिंदे वस्ती, अरे बापरे, 40 रोज। हे चुकून अशा ट्रिप उचलल्या जातात मित्रांनो। बघा हे असं लफडं होतं, असं कॅन्सलेशन रेट जास्त होतं। हे आपला वायपर बंद आहे, त्याच्यामुळे आता हे पावसाचं पाणी जे दिसतंय ना मित्रांनो, ते काही जात नाही, तिथं साचून राहिले। आता ते सारखं साफ करावं लागतंय। वायपर बंद आहे, तर आता वायपर आपल्याला चालू करायचं आहे, पण आपल्याला पिंपरीला जावं लागेल, कारण तिथं एक फिटर आहे वायरिंगचा स्पेशलिस्ट। आता तिकडं कधी भाडं लागतंय कधी जातोय आपण। आणि असा पाऊस तर आजच चालू झालेला आहे, थोडा थोडा पडतोय, थेंब पडतंय ते। मित्रांनो, आपला चाफेकर चौक भाडं कुठलंही पडलंय, ब्लू वॉटर टाउनशिप कुठे, हे पुणे 12 किलोमीटरला 1। अकरा वाजलेले आहेत आणि पीक आवर संपलेला आहे। आता पाऊसही संपलेलाच आहे म्हणा, तर उबरने रेट लगेचच कमी केलं मित्रांनो। पीक आवर संपला की लगेचच पहिल्या लायकीवर आला उबर। तर काय आपण नीट ट्रिपा उचलू व्यवस्थित। आता हे 44 बघा, 3 किलोमीटरची ट्रिप आहे आणि
मित्रांनो हे बघा फालतू सगळ्या ट्रिप आहेत ह्या 44 रुपये. बघा 43 44 रुपये सगळे 44 41 रुपये देतोय. मित्रांनो कसा आहे पाऊस बघा. पाऊस एकदम धिंगाणं घालतोय माझ्या एरियात सकाळपासून रेप 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 आता जास्त वाढलाय. तर 12 वाजलेत मित्रांनो. आता सकाळपासून पाऊस आहे एरियात. छोटं पहिला कमी होता आता वाढलं पाऊस. तर आता अशा पावसात पण आपला वायपर बंद आहे आणि अशा पावसात आपण जवळजवळ 900 रुपये बिझनेस केलेला आहे. 600 रुपये उबरला केलेत आणि 150 रुपये ओलाला केलेत आणि 100चं आपण फोनवरचं भाडं मारलेलं आहे. तर आता जेवण करायचं आणि बघू पाऊस थोडा कमी झाला की निघायचं परत बिझनेससाठी. तर भेटूया आपण थोड्या वेळाने. मित्रांनो 4 वाजलेले आहेत आणि आपण आज दुपारून 3 वाजता ऑनलाईन आलो होतो. तर ह्या 1 तासात आपण उबरची 1 ट्रिप मारली, ओलाच्या 2 ट्रिप मारलेल्या आहेत. तर आता परत ही दुसरी ओलाची ट्रिप उचललेली आहे भेळ चौकाची. तर आता आपण ओलाच्या जास्त ट्रिपा मारणार आहोत कारण उबरचा इन्सेंटिव्ह नाही आहे. तर आणि उबरचा रेट पण खूप घाण आहे. तर 5 वाजेच्या नंतरच आहे बघा 2.3 किलोमीटरला 41 रुपये आपल्याला देणार कॅश कस्टमरकडून. 48-50 घेणार आपल्याला 8-9 रुपये 10 रुपयांनी मायनसला टाकणार. असं खेळ चालू आहे उबरचं. तर आता आपण त्यामुळं ओला जास्त मारतोय. तर बघूया कस्टमर येतोय, वाट बघूया कस्टमरचे. मी आता सध्या आहे वाल्लेकरवाडीत. मित्रांनो समोर एल्प्रो मॉल दिसतोय चिंचवड चाफेकर चौकात. हे चिंचवडचं चाफेकरांचं स्मारक आहे. क्रांतीवीर टावर मला दिसत असं राईट साईडला. आणि हा आपला मॉल. तर मित्रांनो संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आपण आता गुरुद्वारा चौकाच्या अलीकडे थांबलेलो आहोत. तर आज आपला बिझनेस असा अपेक्षित होता तसा झालेला नाही आहे. म्हणजे 1,500चं टार्गेट होतं आपलं आज. तर थोडा कमी झालेला आहे पण ठीकठाक झालेला आहे कारण 1,000-1,100 रुपये तरी प्रॉफिट राहिलेला आहे. तर आजच्या घडीला 1,000 प्रॉफिट म्हणजे खूप आहे, म्हणजे बऱ्यापैकी चांगला आहे. कारण तुम्हाला सांगतो आपण आज काही असं लांब केलेलो नाही आहे. सगळ्यात हायेस्ट ट्रिप आपण 138 का 140 रुपयाची मारलेली ओलाला. तर लोकलमध्ये बिझनेस केलेला आहे आणि जास्त लांब गेलो कुठं ट्रॅफिकमध्ये अडकलो असं झालेलं नाही आहे. तर 700 कितीतरी उबेरमध्ये केलेले आहेत आणि ओलाला 450 का 500 रुपयेपर्यंत झालेला आहे बिझनेस आपला. मी तुम्हाला दाखवलंच. तर प्रायव्हेट बुकिंग 220 रुपये झालेले आहेत. नशीब आज प्रायव्हेट बुकिंगचे बऱ्यापैकी पैसे झालेले. CNG 310 रुपयाचं भरलेलं आहे आपण आज. म्हणजे 310 का 317 रुपयाचं CNG भरलं आहे. तर ठीकठाक अर्निंग झालेलं आहे. पण चांगलं म्हणजे आता मी कन्फ्यूज आहे. चांगलं म्हणू का ठीकठाक म्हणू आता तुम्ही ते कमेंट करून नक्की सांगा मला की बाबा चांगलं अर्निंग आहे का आजच्या घडीला एवढं अर्निंग. तर आता उद्या आपल्याला उद्याचा नवीन दिवस आहे. तर उद्या नवीन स्ट्रॅटर्जी आपल्याला अवलंबावे लागेल. आजची चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो काय झाली की बाबा मी ओलाच्या 7 ट्रिप मारलेल्या आहेत. तर आता उबरने तर इन्सेंटिव्ह बंद केलेला आहे. तर आता आपण उद्यापासून सकाळपासून फक्त ओला चालू ठेवणार आणि बघूया. आता पावसाचे सीझन आहेत तर ट्रिप आपण ओलाला पडतील व्यवस्थित असा अंदाज आहे आणि ठीकठाक बिझनेस करायचा प्रयत्न करू ओलावर उद्यापासून. आणि उबरला कमीत कमी 600-700 रुपये उबरचे फक्त करायचे आणि बाकी सगळा बिझनेस ओलावर करायचा असं ठरवलेलं आहे उद्यासाठी. तर भेटूया आपण उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.